UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवासी बोट उलटून दुर्घटना। अपघातावेळी बोटीमध्ये 56 प्रवासी असल्याची माहिती। आतापर्यंत 21 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। नौदलाच्या 14 बोटी आणि 4 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन। राष्ट्रवादीच्या वाट्याला जुनीच खाती जाण्याची शक्यता। अर्थ खातं, महिला बालकल्याणसह कृषी खातं राष्ट्रवादीला मिळणार, सूत्रांची माहिती। निवडणुका संपलेल्या नाहीत, मी राज्यभर जाणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी भुजबळांचा महायुतीला इशारा। भुजबळांच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कोणताच निर्णय नाही। देश आणि राज्यामध्ये दौरा करणार, चर्चा करून निर्णय घेणार, भुजबळांचं वक्तव्य। पक्षातला निर्णय पक्षाध्यक्षांचा, दुसऱ्याला दोष देऊन काय फायदा। छगन भुजबळांचा थेट अजित पवार यांच्याकडे रोख। छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा बॅनरबाजीतून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा। पाठीमध्ये खंजीर खुपसल्याचा आरोप। खंजीरावर अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव। मंत्रिपद न मिळणं भुजबळांच्या गद्दारीचं फळ। हिंमत असल्यास भुजबळांनी राजीनामा द्यावा, आमदार सुहास कांदेंचं आव्हान। आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन झाली आहे। एवढं नाव देवाचं घेतलं असतं तर स्वर्गात जागा मिळेल, अमित शहांचं वक्तव्य। तर राज्यसभेतील शहांच्या वक्तव्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांकडून जय भीमच्या घोषणा। आंबेडकरांवरील माझ्या वक्तव्याचा विपर्यास, अमित शहा यांचं स्पष्टीकरण। तर काँग्रेसनेच अनेकदा संविधानाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा शहांचा पलटवार। मोदींनी अमित शहांवर कारवाई करावी, अन्यथा सत्ता सोडावी। आंबेडकरांवरील शहांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची मागणी। तर शहांनी राजीनामा द्यावा, मल्लिकार्जुन खरगे देखील आक्रमक। शहांच्या आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक। विरोधकांकडून जनतेची दिशाभूल, नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य। तर उपसभापतींची वेगळीच भूमिका, महाविकास आघाडीचा सभात्याग। याला भेट त्याला भेट, दुसऱ्या दिवशी घरी भेट। फडणवीसांच्या भेटीवरून शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला। तर आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याची देखील टीका। मी नाराज नाही, मंत्रिपदावरून सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भेटीमुळे कामकाजामध्ये सहभागी न झाल्याचं मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण। काही शेतकऱ्यांसह शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। शेतकऱ्यांनी आणलेले डाळिंब देखील मोदींना दिले। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।